नमस्कार, 11:30 वाजता आपण पाहता TV9 मराठी। मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो। सुरुवात करतो एका ब्रेकिंग न्यूजनं। नागपूर महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज ऑनलाईन पद्धतीने निवडणूक होते। भाजपकडून महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी तर उपमहापौर पदासाठी मनीषा धावडे हे उमेदवार आहेत। काँग्रेसमध्ये मात्र गडबाजी दिसते, कारण काँग्रेसमधनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान ऑनलाईन निवडणुकीला भाजप नेते धर्मपाल मेश्राम यांनी विरोध केलेला आहे। दयाशंकर तिवारी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार आहेत। मनीषा धावडे या भाजपच्या उपमहापौर उमेदवार आहेत। महापौर निवडणुकीत काँग्रेसमध्ये मात्र गडबाजी दिसते। ऑनलाईन निवडणुकीत काय निकाल येतो ते बघावं लागेल। मात्र दयाशंकर तिवारी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार आहेत। काँग्रेसकडून दोन्ही पदांसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। त्यामुळे एकूणच गडबाजी उफाळून आलेली आहे काँग्रेसमध्ये। ऑनलाईन निवडणूक पद्धत ही काही जणांना मान्य नाही असं देखील दिसते, त्याच्यावर देखील टीका होऊ लागलेली आहे। नागपूर महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज ऑनलाईन पद्धतीने निवडणूक पार पडते। निवडीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। नागपूर महापौर उपमहापौर पदाची आज निवडणूक महत्त्वाची अशी ही निवडणूक आहे, त्यामुळे कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दयाशंकर तिवारी भाजपचे महापौर उमेदवार आहेत, तर मनीषा धावडे भाजपच्या उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। गजानन उमाटेमध्ये सहकारी आपल्या सोबत। गजानन, नागपूर अतिशय महत्त्वाचं शहर, कोण होणार महापौर कोण उपमहापौर हे बघणं अत्यंत उत्सुकाचे ठरणार आहे, काय सांगाल? नक्कीच अगदी थोड्या वेळात या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे, कारण की ऑनलाईन निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। आणि आपण संख्याबळ बघितलं तर 151 नगरसेवकांचं संख्याबळ आहे नागपूर महानगरपालिकेत, त्यापैकी तब्बल 108 भाजपकडे आहे। त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ती औपचारिकता बाकी आहे। भाजपचे दयाशंकर तिवारी यांची निवड जी आहे ती जवळजवळ निश्चित मानली जाते। महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी रिंगणात आहेत, तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून मनीषा धावडे या दोघांची निवड औपचारिकता मानली जाते। संख्याबळ जर पाहिलं, महाविकास आघाडीचे 3 पक्ष आहे, त्यातही काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण, 2 गट आहे। दोन्ही गटातून उपमहापौर पदासाठी 2 उमेदवार आहेत, तर महापौर पदासाठी 1 उमेदवार। मनोज गावंडे यांनी जी गजानन, पुन्हा तुमच्याकडे येतो आणि तुमच्याकडनं हे सगळे अपडेट्स घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।